आपल्याला ॲसिडिटी आहे की चेस्ट पेन यात कन्फ्युजन असेल तर ही ॲसिडिटीज आहे की हार्ट प्रॉब्लेम आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. मी डॉक्टर राहुल पाटील, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, श्रुती हॉल क्लिनिक, पुणे. हृदयाच्या लक्षणांमध्ये 10% लोकांना क्रोनिक ॲसिडिटी म्हणजे खूप काळापासून ॲसिडिटी हा सिम्पटम असू शकतो. म्हणजे छातीच्या मधोमध जळजळ होणे आणि या ठिकाणी ॲसिड तयार होऊन वारंवार ढेकर येणे, मळमळ उलटीसारखं होणे, जर असे सिम्पटम असतील आणि हे सिम्पटम्स चालताना वाढत असतील आणि रेस्ट केलं की कमी होत असतील, यासोबत आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल तर हा सिम्पटम हार्टचा सिम्पटम असू शकतो. हार्ट अटॅकमध्ये ॲसिडिटी होण्याचं मुख्य कारण असतं हृदयाची उजवी रक्तवाहिनी ही हृदयाच्या खालच्या बाजूला रक्तपुरवठा करते. ही बाजू पोटाजवळ असल्यामुळे ॲसिडिटी म्हणून सिम्पटम येऊ शकतो. उजव्या रक्तवाहिनीत ब्लॉक असण्याची दाट शक्यता असलेल्या पेशंटलाच ॲसिडिटी म्हणून लक्षण बघायला मिळते. एखाद्या ॲसिडिटी आपल्याला तातडीने दवाखान्यात घेऊन जायला सांगते किंवा आपल्याला रात्रीच्या वेळेस बेचैन करते, त्यावेळेस आपण घरच्या घरी ट्रीटमेंट घेतात. ह्यासाठी माझं स्ट्रॉंग रेकमेंडेशन आहे की सिव्हिअर फॉर्म ऑफ ॲसिडिटीला आपण तातडीने जाऊन ECG काढावा. आणि 100 10 लोकांची ही ॲसिडिटी हार्ट अटॅक असू शकतो. धन्यवाद.